सर्वांना जय शिवराय. सर्वांच्या कृपा आशीर्वादाने आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाने आज आपण नवीन गाडी जी की मारुती सुझुकी इको गाडी घेतलेली आहे ती आपण बघू शकता. आणि याच्यानंतर ना जो पण गड किल्ल्यांचा प्रवास असेल तर तो आम्ही आपल्या या इको गाडीमध्ये करणार आहोत. आपण बघू शकता की आपण आता आपल्या गाडीच्या जे पाठीमागचा जो स्पेस आहे आपल्याला जवळपास तो 5.5 ते 5.6 फूट हा स्पेस भेटला आणि लांबीला 5.6 फूट भेटला आणि रुंदीला 4.25 फूट स्पेस भेटला. त्यामध्ये जर बघितलं आपण तर एक कमी खर्चामध्ये सुंदरचं असं आम्ही त्या गाडीला मॉडिफाय केलं. आपण बघू शकता, मी तुम्हाला गाडी ओपन करून दाखवतो. आपण हे बघू शकता की सुंदरचं असं कमी खर्चामध्ये आपण हिला मॉडिफाय केलं. मी संदीपला विनंती करतो की त्याने गाडीचा खालचा पेस पण दाखवा. आपण जर बघितलं समोर हा पूर्ण स्टोरेज साठी आपण एरिया ठेवलेला आहे. आपण लवकरच या एरियाला एक सुंदरचं आणि कमीत कमी हलक्या वजनाचं आपण त्याच्या पार्टिशन करणार आहोत, जेणेकरून गाडीला जास्त लोड व्हावा नाही म्हणून आपण ते छोटे छोटे कप्पे करणार आहोत. त्यामध्ये आपल्याला आणखी भरपूर काही मॉडिफाय करायचं आहे. आणि तुम्हाला मी गाडीचं पाठीमागचं भाग दाखवतो, डिक्की ओपन करून आपण कसं मॉडिफाय केलेलं आहे. आपण जर बघितलं पाठीमागनं तर आपण सुंदरचं असं कमीत कमी एक 6 इंच आपण गाडीच्या स्पेस मधलं पाठीमागचा हा भाग उंच घेतलेला आहे 6 इंच. आणि समोर जर घेतलं तर आपण समोर 1 फूट 6 इंच घेतलंय, म्हणजे जेणेकरून ही समोर आपल्याला गाडीची लेवल मिळाली. आणि आपण अत्यल्प कमी खर्चामध्ये जे सोफ्याचे कुशनचे सीट असतात आपण ते सीट गाडीमध्ये टाकलेले तुम्ही बघू शकता. आणि आपण स्पंज 2 पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने घेतलंय, जेणेकरून डाव्या साईडनं आपण साधारण वरती चढत असतो. तुम्हाला मी इकडनं दाखवतो अगोदर. हा जो स्पेस असतो हा काय झाला, हाईट जास्त झाल्यामुळे इथनं वरती चढणं शक्य होणार नाही. त्यासाठी आपण त्याला एक थोडस एक नवीन टेक्नॉलॉजी लढवली. आपण बघू शकता की हा जो स्पेस आहे आपण 1x1 चा हे प्लाउड हे केलं त्याला. आणि त्याला आपण वरती जर केलं हा इथं फोल्डेबल होतो. हा फोल्डेबल झाला की आपण एकदम सुरक्षित पद्धतीने आपण मध्ये बसू शकतो. आणि वरची हाईट पण जर बघितली तर एकदम जास्त जर हायटेड असेल तर थोडस त्या माणसाला त्रास होतो. पण माझ्या हाईटच्या हिशोबाने मी हे बनवलेलं आहे. आणि आपण पुन्हा जर बघितलं तर स्टोरेज जर आपण याला एक 8 दिवसामध्ये पूर्ण खाली कप्पे करणार आहोत, जेणेकरून आपलं जे साहित्य असतं प्रवासाचं आपण कॅम्पिंगला जेव्हा जात असतो त्या कॅम्पिंगसाठी जे साहित्य लागतं त्या साहित्यासाठी आपण छोटे छोटे कप्पे करणार आहोत. जेणेकरून प्रवास करत असताना जर आपण एखाद्या दुर्गम भागामध्ये जर गेलो तर आपल्याला कुठल्याही गोष्टीची टंचाई किंवा उन्ही भासली नाही पाहिजे. त्यासाठी आपण खाली कप्पे करणार आहोत. आणि आपण जर बघितलं तर समोर आपण बघू शकता, समोर जर बघितलं तर आपण हे जर पाठीमागे गेलं काढायला एकदम सोपं जातं. आणि हे जर बघितलं आपण हा फोड केला असा, हा फोड केल्यानंतर ना हे जर पाठीमागे घ्यायचं, हे पाठीमागे हा पूर्ण फोड हा इथं पूर्ण फोड होतो. मी हे बघा हा पूर्ण पेस आपल्याला वापरायला मिळतो, जेणेकरून इथं जर बघितलं तर आपण चप्पल व बूट इथं काढू शकतो. आणि हे आपण आज सकाळी थोडस बाहेर फिरायला गेल्यामुळे थोडस आम्हाला एक गोष्ट यामध्ये प्रामुख्याने जाणवली की आपण जर गड किल्ले केल्यानंतर ना ट्रॅकिंग जर केलं तर आपले शूज वगैरे ओले होत असतात. त्यासाठी आपण हा जो स्पेस दिसतोय आपल्याला 1x1 चा, हा पूर्णपणे चप्पल शूज जे आपले ओले झालेले असतात त्यासाठी आपण ते ठेवलेले आहे. आणि याच्या खाली त्याला एक छोटस होल पाडलेले आहे,
जेणेकरून गाडीमध्ये जे शिवचं पाणी जे गाडीमध्ये न जाता ते खाली येऊन जाईल आणि खाली त्याला आपण एक रबलाचं बूस लावलेलं आहे. आणि हा जो स्पेस आहे मधला आपल्याला तुम्ही बघू शकता, या स्पेस मध्ये आपण तिथं सामान ठेवू शकतो. आपण याला आपण आता कप्पे बनवणार आहोत. आणि जर बघितलं पुन्हा तर पाठीमागचं ओपन करायचं, पाठीमागनं तुम्हाला मी दाखवतो. या आपण हे कुशन समजा काढून घेतले बाजूला, आपण 2 मिनिटासाठी काढून घेऊ. हे जे कुशन काढल्यानंतर आपण बघू शकतो की आपण एक 10 mm चं प्लाऊड याला मारलेलं आहे गाडीमध्ये. खाली आपण हे जे फ्रेम दिसतं तुम्हाला, या अँगलच्या फ्रेम आहे आणि त्या अँगलच्या फ्रेमला आपण खाली गाडीला एक बोल्ट असतो, बोल्ट, त्या बोल्टचं वेल्डिंग केलंय. 10 सेंटीमीटरचा बोल्ट असतो, त्या सेंटीमीटर बोल्ट वेल्डिंग केला. आणि त्याच्यानंतर हा जो खालचा साचा तुम्हाला दिसतोय, हा साचा आपल्याला त्याच्या नटा बोल्टवर आपण टाईट केलेला आहे. जेणेकरून भविष्यामध्ये जर आपल्याला गाडीचं जर वेगळं काही करायचं असेल तर आपण ते वेगळं करू शकतो. जेणेकरून आपल्याला जर बसाची सीट करायची असेल तर आपण ती बसाची सीट सुद्धा आपण त्या गाडीमध्ये टाकू शकतो. तुम्ही बघू शकता हा प्लाऊड इथपर्यंत जो आहे अर्धा, हा आपण गाडीला फिक्स केलेला आहे. अँगलला एकदम पॅक करून टाकलेला अर्धा साईड, जेणेकरून आपण याच्यामध्ये सहजरित्या हे बघा सामान ठेवू शकता तुम्ही. हा स्पेस भेटतो बघा आपल्या जवळपास 4 बाय 2.5चा स्पेस हा पूर्णपणे आपल्याला 2 स्टोरेज भेटू शकता. आपण याच्यामध्ये मध्ये कुठल्याही प्रकार सामान ठेवू शकतो. जेणेकरून माझ्या प्लॅनिंग नुसार आम्ही हा जे स्पेस ठेवलेला आहे मी गाडीमध्ये, हा पाठीमागचा, आपण जर ट्रॅकिंग केली, जर ट्रॅकिंग करून आल्यानंतर आपले कपडे हे पूर्ण ओलसर झालेले असतात. त्यासाठी एक माझ्या याच्यानुसार मी काय केलं, हे 2 जे कप्पे आहे ते स्पेशल ओले कपडे आणि हे ठेवण्यासाठी हे केलेले आहे. इकडचा कप्पा जो असेल तो आपले वाळलेले कपडे असतात आणि ह्या कप्प्यामध्ये आपण जे आपले ओले कपडे असतात ते कपडे आपण इथे याच्या खाली स्टोरेज करू शकतो. जेणेकरून गाडीमध्ये इतरत्र गाडी ओली होणार नाही. आणि आपण खालून त्याला एक छोटस एक होल मारलेलं आहे, एक अर्धा इंचाचं, आणि त्या होलमध्ये आपण एक रबली बुश टाकलेलं आहे आणि खालून त्याला छोटासा एक पाईप लावलेला आहे. त्या पाईपा मधनं जे कपड्याचं ओलं पाणी असतं ते खाली याच्यामध्ये निचरतं आणि खाली गाडीच्या खाली पडतं. आणि आपण आता समोरून बघू शकता, बघितलं हा स्पेस जर आपल्याला गाडीच्या ज्या स्टोरेज मध्ये जर सामान काढायचं असेल तर आपण 2 ठिकाणी काढणार आहोत. पण आता तुम्हाला प्रामुख्याने दाखवतो की आपण आणखी इथं पार्टिशन करणं बाकी आहे. फक्त मी हे विचार करतोय की कुठल्या पद्धतीचं करायचंय, त्याच्यामुळं ते पार्टिशन केलं नाही. आणि पुढच्या भागामध्ये तुम्हाला नक्की मी ते खालचं जे पार्टिशन केलेलं असेल तुम्हाला त्याची सविस्तर माहिती देईल. तुम्हाला जर वरती चढायचं असेल, ते बघा, हे बघू शकता तुम्ही, आपण इथनं एकदम वरती जाऊ शकतो. पण जेव्हा आपण स्टोरेजचा पहिला ओपन करतो खाता, त्याच्यासाठी बघा हे असं वरती करायचं. वरती केलं की आपण इथनं सहजरित्या याच्यामधलं जे सामान असेल आपलं ते काढू शकतो. आणि पुन्हा पाठीमागच्या डिक्कीत जर बघत असेल तर आपण सहज हे वरती करू शकतो. बघा आपल्याला हे 4 कप्पे दिसतात, 1 2 3 4 स्टोरेज आपल्याला हे सामानासाठी मोकळे आणि खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला त्याला वापरायला भेटते. यामध्ये प्रामुख्याने आपण त्याच्यामध्ये गॅस सिलेंडर, जे की आपण बाहेर कॅम्पिंगला गेल्यानंतर आपल्याला खाण्याची गैरसोय म्हणून आपण ते गॅसची शेगडी, गॅसचे भांडे हे आपण सोबत घेऊन जाऊ शकतो. ते मागच्या साईडने जर आपण बघितलं, हा जो स्पेस असतो आपल्याला हा पूर्णपणे 6 फूट ते 6.25 फूट आपल्याला हा याची लांबी मिळाली. आणि रुंदी जर बघितली आपण तर 4.25 ते 4.5 फूट आपल्याला याची रुंदी मिळालेली आहे. आणि एक बाजू जी आहे आपण 2 बाय 6चं एक कुशन आपण जे सोफ्यावरती टाकत असतो ते कुशन आपण बनवलं. तुम्हाला ते टाकून दाखवतो. ही कुशनची जी साईज आहे ही 2 फूट रुंदीला आणि 6 फूट लांबीला आहे.
आणि त्याच्यानंतर ना बाजूला आपल्याला स्पेस भेटतो, पुन्हा एक 2.25 फूट लागतं. तर त्यासाठी आपण पुन्हा त्याच्यामध्ये 2 फूट लांबीचं आणि 2 फूट रुंदीचं आणि 5 फूट लांबीचं आपल्याकडे कुशन आहे. हे 2x5 आहे. हे 2x5 फूट घ्यायचं रिझन एकच आहे की आपण जेव्हा समोरनं वरती चढत असतो त्यासाठी आपल्याला मध्ये अडथळा येऊ नये, म्हणून त्यासाठी आपण 2x5 फुटाचं आपण हे बनवलेलं आहे, छोटंसं कुशन बनवून घेतलंय. आणि त्याच्यानंतर ना जेव्हा आपण गाडीत प्रवास करत असतो, प्रवास करताना प्रामुख्याने आपल्याला एक मोठीशी अडचण त्यामध्ये मला आढळून आली की आपण जे पाठीमागचा हा जो भाग आहे, तुम्ही बघू शकता हा भाग, या भागाला टेकून बसल्यानंतर ना काचेला लागण्याची शक्यता जास्त असते, जेणेकरून ही काच तुटू शकते. त्यासाठी आपण पाठीमाग सेटला पण एक छोटंसं कुशन घेतलेलं आहे बघा. एक साधारण 9 इंचाचं कुशन आहे. आणि हे 9 इंचाचं कुशन लावल्यानंतर ना जर प्रवासामध्ये जर आपण झोपू शकत नाही किंवा असं वाटलं आपल्याला की आपण त्याच्यावर बसून जायचं, तर त्यासाठी आपण याच्यामध्ये पाय लावून बसण्याची पण व्यवस्था आपण गाडीमध्ये केलेली आहे. आणि ह्याच बाजून जर बघितलं तर इकडनं आपण शक्यतो आरटीओच्या नियमानुसार डाव्या साईडनंच आपण गाडीमध्ये चढावं लागतं किंवा गाडीमध्ये उतरावं लागतं. पण या गाडीचं वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर या गाडीला दोन्ही साईडनं दरवाजे आपल्याला प्रामुख्याने आढळून येतात. एक दरवाजा डाव्या साईडनं आणि एक दरवाजा उजव्या साईडनं. आपण उजव्या साईडचा दरवाजा बघू शकतो. गाडीला दोन्ही साईडनं दरवाजे असत्या. तुम्ही जर बघितलं तर आपण हे वरतून पाठीमागनं टेकून बसण्यासाठी लावलेलं आहे. आणि त्याच्या खाली जर बघितलं तर आपल्याला तुम्हाला हे पूर्णपणे हे स्टोरेज, म्हणजे आपण हे जे सामान आहे आपण या भागाकडनं पण सामान आपण काढू शकतो. कारण हा जो भाग आहे गाडीचा, गाडी ही दोन्ही साईडनं हिला दरवाजे असल्यामुळे दोन्ही साईडनं आपल्याला आपण तिचा वापर करू शकतो. त्यानंतर जर आपण बघितलं हे छोटस 5 फुटाचं आणि 9 इंचाचं आपल्याला कुशन आहे, जेणेकरून डाव्या साईडनं जर आपल्याला बसण्याची इच्छा झाली तर आपण त्यासाठी इकडनं एक कुशन लावलं. या कुशनचं वैशिष्ट्य एक असं आहे की एकदम नरम आणि पाणी शोषून घेण्याची याच्यामध्ये क्षमता आहे. आपण याच्यावरती आणखी एक वेगळ्या कलरचं एक थोडंसं बेडशीट टाकणार आहोत. आपण ते घेतलं नाही, पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बेडशीट टाकलेलं दिसेल. त्यानंतर आपण जर समोर बघितलं तो स्पेस आपल्याला मोकळा दिसतोय बघा. हा जो स्पेस दिसतोय आपल्याला बघा, 2x3चा हा स्पेस दिसतोय. आणि याच्यासाठी आपण स्पेशल एक वेगळी 2x1.5ची गादी बनवणार आहोत. पण प्रामुख्याने त्याच्यामध्ये एक बाब एक निदर्शनास आली की इथे याला सपोर्ट काही नसल्यामुळे, हे बघा इथं काही सपोर्ट नसल्यामुळे हे खाली जात आहे. तर आपण त्यासाठी एक नवीन पद्धत लढवली. याच्यामध्ये त्याच्यानंतर जर बघितलं तर आपल्याला हे जे प्लाउड आहे आपलं 1x1चं ते खाली दाबायचं, जेणेकरून ते मोडण्याची शक्यता जास्त चान्सेस होते. त्यासाठी आपण हे 1 इंची पाईप आहे आणि त्या 1 इंची पाईपामध्ये आपण एक अर्धा इंची पाईपाचा तुकडा टाकला, जेणेकरून बघा तुम्ही बघू शकता तो आपण 1 फूट बाहेर काढला. हे बघा सोपा जास्त एकदम काढायला. आणि त्याच्यानंतर आपण हे याच्यावर टाकलं. हे टाकलं की हा पूर्णपणे याला ताकद मिळाली आणि आपण 1x1.5ची गादी टाकणार आहोत. पण तत्पूर्वी आम्ही त्याला एक छोटीशी गादी बनवलेली आहे, उशी असते ती, आणि तोपर्यंत उशी याच्यावरती टाकलेले आहे. जेणेकरून पाय लांबून जर झोपायचं असेल तर पूर्णपणे आपल्याला 6.25 बाय 4.25 फुटाचा स्पेस गाडीमध्ये आपल्याला मिळालेला आहे. आणि एवढ्या स्पेस मध्ये कमीत कमी
पाठीमागच्या साईडला 4 माणसं आरामशीर झोपू शकता एकदम रिलॅक्स पद्धतीने. आणि तुम्ही जर बघितलं पुष्कर या आपण समोरचा स्पेस बघितल्यानंतर आपण जर पाठीमागच्या साईडला जर बघितलं तर आपण गाडीमध्ये 2 स्पीकर टाकलेले डोअरला. हे स्पीकर टाकल्यामुळे सुंदरचा असं गाडीमध्ये आवाज येत असतो आपल्याला. आणि समोर बघितलं तर आपण समोर एक टेप टाकणार आहोत. त्या टेप आणि तो टेप म्हणजे समोर जर बघितलं आपण हा जो मधला स्पेस दिसतो आपल्याला दोन्ही सीटांच्या मध्ये वरती आपण तिथे एक एलईडी टीव्ही लावणार आहोत, जेणेकरून जे पाठीमागचे बसणारे असतील त्यांच्यासाठी आरामदायक म्हणून एक मनोरंजन साधन म्हणून आपण एक एलईडी मध्ये लावणार आहोत. आणि जो आपला गाडीचा 50% जो बाकी आहे आणखी करण्याचं सजावट ते आपण लवकरच 8 ते 10 दिवसामध्ये तुम्हाला तो आपला दुसरा व्हिडिओ पण आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्याला बघायला मिळेल. जर आपण बघितलं जर ज्या गाडी ज्यांना घ्यायची असेल तर जे गड किल्ले ट्रेकिंग करतात तर माझ्या माहितीनुसार आपण जर मारुती सुझुकीची इको जर गाडी जर घेतली ती 7 सीटर असो की 6 सीटर असो ती प्रवासासाठी आणि ट्रेकिंगसाठी अत्यंत उपयुक्त गाडी आहे. आणि मी पण अगोदर कार वापरायचो, पण कार वापरत असताना बऱ्याचशा गोष्टींचा त्रास झाला, जेणेकरून कंबरचा त्रास व्हायचा, पाठदुखी व्हायची, पायावरती सुजन वगैरे यायचं आणि रात्रभर प्रवास केल्यामुळे झोप व्हायची नाही गाडीमध्ये आणि सकाळी ट्रॅकिंगला खूप प्रॉब्लेम यायचा आणि गड चढत असताना अनेक गोष्टींना सामोरे जावं लागलं. त्यासाठी आम्ही निर्णय घेतला की इको गाडी घेतली. आणि तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला गाडीची माहिती, माझा मोबाईल नंबर या सगळ्या गोष्टी मी त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईल. जर कोणाला गाडी मॉडिफाय करायची असेल तर निशुल्क तुम्हाला मी त्याची डिझाईन तुम्हाला मी व्हॉट्सअप करेल. आणि माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर देईल. ज्यांनाही कोणाला ज्या ट्रॅकर्सना किंवा ज्या शिवभक्तांना इको गाडी मॉडिफाय करायची असेल तर त्यांना मी कमी खर्चामध्ये तुम्हाला ती गाडीचं मॉडिफाय कसं करायचं हे सांगू शकतो. आपण जर एकंदरीत जर बघितलं तर या साच्यासाठी साधारण मला मी पाईप घेतली, त्याला साधारण मला 1300 ते 1400 रुपये मला त्या पाईपाला खर्च आला. आणि हे जे प्लाउड बघताय आपण ते साधारण 1100 रुपयापर्यंत मला प्लाउड गेलं. आणि प्लाउडला जी मजुरी लागली साधारण 500 रुपये मला त्या प्लाउडची मजुरी लागली. आणि त्या प्लाउडसाठी लागणारे जे खिळे वगैरे असतात किंवा ज्या मिसगऱ्या वगैरे असतात त्यासाठी मला साधारण 150 रुपये खर्च आला. आणि हे जे कुशन बघताय आपण या कुशनसाठी मला साधारण 2400 ते 2500 रुपयाला हे मला कुशनचे 4 पीस मिळाले, जेणेकरून कमी खर्चामध्ये ही सर्व मी गाडी तुमच्या समोर मी तुम्हाला दाखवू शकतो. एक अंदाजे मला 5,500 ते 6,000 हा टोटल खर्च मला आतापर्यंत 50% मला गाडी मॉडिफाय करण्यासाठी आला. आणि आणखी खर्च एक साधारण मला 9 ते 10,000 रुपये जेणेकरून मला लागेल. त्यामध्ये आपण एक बॅटरी बसवणार आहोत. ते बॅटरी बसवल्यानंतर आपलं एक एलईडी स्क्रीन बसवायची आहे. आणि गाडीला आपण एक साईडचा जो तुम्हाला एरिया दिसतो बघा हा काचेचा, त्या काचेच्या एरिया साईडनं आपल्याला पडदे लावायचे, जेणेकरून जो बाहेरचा प्रकाश मध्ये पडणार नाही. त्यानंतर गाडीमध्ये आपण साऊंड लावलेले आहे. साऊंड हे माझ्याकडे जुन्या गाडीचे असल्यामुळे मला त्याला काही खर्च आला नाही, पण तुम्ही मार्केटमध्ये जर गेलं तर साऊंड अत्यल्प कमी दरामध्ये तुम्हाला साऊंड हे उपलब्ध होत असतात. जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या जवळपास जर राहत असाल तर तुम्हाला शहरामध्ये शहागंज म्हणून एरिया आहे, तिथे कमी दरामध्ये तुम्हाला साऊंड सिस्टम तिथे अवेलेबल होत असतं. सेकंड हँड साऊंड पण मिळतात आणि नवीन पण मिळतात. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर गाडीमध्ये आपण एक चार्जिंगची सोय व्यवस्था करणार आहोत. पण तो भाग पार्ट 2 म्हणल्यापेक्षा नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण तो टाकणार आहोत. त्यासाठी ज्या शिवभक्तांना
जे गड किल्ले ट्रॅकिंग करत असतात त्यांच्यासाठी अगदी मोफत मी तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती देईल. डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर असेल, त्या नंबरवरती मला तुम्ही व्हॉट्सअपवरती माहिती मागू शकता. आणि जे आपल्या युट्यूब चॅनलला नवीन असतील त्यांना माझी हीच विनंती असेल की आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलचे जे नवीन नवीन गड किल्ल्यांची व्हिडिओ असतील किंवा जे नवीन नवीन माहिती असेल, अनेक प्रकारची माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलला ही वारंवार टाकत असतो. आणि जर आपण नवीन असाल तर योगेश पाटील VG या नावानं आपण युट्यूबला चॅनल सर्च करू शकता. आणि तिथं सर्च केल्यानंतर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनला जे बेल आयकॉन घंटीचं बटन असतं त्याला नोटिफिकेशनला ऑल करा, तुम्हाला जेणेकरून सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. आणि आपण लवकरच गाडीचं जे पुढील जे मॉडिफाय असेल अत्यल्प कमी खर्चामध्ये मी तुम्हाला ते करण्याचा मी माझा प्रयत्न करणार आहे. आणि तुम्हाला त्याची मी माहिती लवकरच तुम्हाला एक 8 ते 15 दिवसामध्ये तुम्हाला आपल्या गाडीचे जे दुसरी मॉडिफाय असेल सेकंड पुढचं स्टेप ती लवकरच व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल येईल. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.